सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. Maths made easy by Professor Karkhele AB. Today we are going to solve MST CET sums from the previous year exams from the topics which we have learned so far. Pair of lines which are passing through origin, joint equation of the pair of lines passing through origin वगैरे वगैरे जो टॉपिक आपण पाहिला. MST CET क्वेश्चन नंबर 1, combined equation of pair of lines passing through origin. origin वरून पास होतात, व्हेरी इंपॉर्टंट. अच्छा, ओके होतात. And perpendicular to the lines represented by whenever such a example is over here in the CET exam. Okay, JEE ला तसा हलवा सवाल impossible. So बच्चा, do understand की इथे तुम्हाला मी ट्रिक दिली होती मस्त पैकी. So what was trick? A simple trick is there, sir. Coefficient of x square interchange करा कोणासोबत? Coefficient of y square. And the second thing काय करायचंय? Change साइन ऑफ एक्स वाय वाली टर्म. फिनिश्ड. चलो हे बघ, हे संपला. एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर कोएफिशिएंट एक्सचेंज करा. हा जो 1 आहे याला द्या, हा जो 2 आहे याला द्या. सो बच्चा व्हाट विल हॅपन इन द फर्स्ट सम? हा 2 तिकडे गेला, 1 याच्याकडे आला. सो एक्स स्क्वेअर बरं का, आणि हा 2 याच्याकडे गेला. सो 2y स्क्वेअर. क्लियर आहे बच्चा? आता मध्ये चेंज द साइन ऑफ दॅट एक्स वाय. निगेटिव्ह से पॉजिटिव करा, विषय संपला. प्लस 3xy इक्वल टू 0 लॉक किया जाए. एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस राहिला प्लस होता ना, प्लस. डन. डिस्कॅम. चला पुढचं. कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन एंड परपेंडिकुलर सेम वे. परपेंडिकुलर असेल तरच, पॅरलल साठी नाही या. परपेंडिकुलर साठी. अच्छा जी, तो क्या करेंगे सर? चलो, तो 5 याला -2 याला. ठीक आहे ना? बघ ठीक, याचा कोएफिशिएंट त्याला, त्याचा कोएफिशिएंट याला, याचा साइन चेंज करायचं. ठीक आहे. चलो, फॉर दिस सेकंड एग्जांपल हा -2 याला चिपका, -2 एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हे मधलं एक्स वाय वाला प्लसचा मायनस करा, आणि हा प्लस 5 आहे याला द्या. +5 y स्क्वेअर इज 0. we are seeing कि 2x स्क्वेअर चा कोएफिशिएंट निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह पाहिजे. तो थोडं मल्टिप्लाय करा. तो 2x स्क्वेअर मायनस पुन्हा प्लस 3xy मायनस 5y स्क्वेअर and then 0. 2x स्क्वेअर प्लस 3xy नहीं, 2x स्क्वेअर प्लस 3xy. यस, सी इज करेक्ट. स्क्रीनशॉट लिया जाए. सो बच्चा, थर्ड क्वेश्चन was asked in CET 2017. If the lines represented by this particular equation are distinct. बेटा त्यातले लाइन्स डिस्टिंक्ट है. कंसेप्ट को रिवाइज किया जाए. यस सर. बेटा लक्ष्य दे, ax स्क्वायर प्लस 2hxy प्लस by स्क्वायर इक्वल टू 0. आपण थ्योरम केला होता बच्चा, थ्योरम 2. दिस represents जोड़ी of lines, pair of lines through origin, if, and the condition was, हा theorem होता, h square minus ab is greater than or equal to 0. कारण ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये होती, आठवा. ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये होती, आणि देयर वर 3 कंडिशन्स. सो बच्चा फर्स्ट केस, h square minus ab are greater than 0. Okay, so lines कैसे होते हैं बेटा? डिस्टिंक्ट. राइट और नो? डिस्टिंक्ट एंड रियल म्हणजे होते आहेत ऍक्च्युअली. ठीक आहे ना? रियल नंबर आहे, रियल आणि डिस्टिंक्ट वेगवेगळे आहेत. सेकंड वॉज h square minus ab is 0. so lines कैसे होते हैं बच्चा? कोइंसिडेंट. बेटा कोइंसिडेंट का अर्थ काय असतो? पॅरलल. ओके. आणि थर्ड थिंग यू हॅव टू अंडरस्टँड, h स्क्वेअर मायनस ab जर का लेस दॅन 0 आला तर स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह येईल ना. सो इमॅजिनरी, नो पेअर ऑफ लाइन्स. आर यू अंडरस्टँडिंग? नो लाइन्स, इमॅजिनरी, नो लाइन्स. विषयच नाही. सर दोन पैकी काहीतरी एक असं सांगायचं, दिस वे नो. सो इथे आता डिस्टिंक्ट.
different or distinct. So h square ठीक है, h square minus eb has to be greater than 0. So अच्छा ये जो इक्वेशन है px square minus q y square is 0. बेटा कंपेयर हुई ax square plus 2hxy plus by square equal to 0. कंपेयर कर. So बच्चा a will be p. बर एक्स वाय चा इथं काही विषयच नाही. सो बच्चा इथे एक्स वाय वाली टर्मच नाहीये. सो h will be 0. अर्थात 2h will be 0. बघणार आहोत एक्स वाय ची टर्मच नाही. सो 2h काय होईल 0. बर y स्क्वेअर चा इथे मायनस q, y स्क्वेअर इथं b. सो बच्चा b is minus q. कंपेयर केलं हे निघले. बर डिस्टिंक्ट आहे राइट. लाइन्स distinct. So it's the reverse one. Distinct value h square minus eb has to be greater than 0. So bacha here h is equal to what? 0. So 0 the square 0 was a is p into b is bacha minus q, which is greater than 0. Minus or minus plus. So p q greater than 0. Discount. This is the fact. Take the screenshot. Sure. So beta, a question from MST CET 2018. Which of the following does not represent pair of lines? यातला असा कोण आहे की लाईन्स रिप्रेझेंट करत नाही. वन बाय वन बघूया बेटा. हाँ सोल्यूशन. चलो बच्चा ऑप्शन ए घेऊ आपण. एक्स स्क्वेअर माइनस एक्स इज 0. सो बच्चा एक्स इंटू ब्रॅकेट एक्स माइनस 1. एक्स कॉमन निघाला. सो बेटा एक्स इज 0 and x minus 1 is 0. So बच्चा x is equal to 0. काय हा? तो बेटा this is the equation of अरे बोलो y axis. x is equal to 1. x is equal to 1. What has happened? बेटा बघ लक्षात. This is x axis. This is y axis. Okay. x is 0. This is the equation of y axis. चलो x is equal to 1. हे बघ तो आपण आहे 2 आहे this way. So tick 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 tick. So x is equal to 1. are you understanding? Which of the following does not represent pair of lines? So पहिला ऑप्शन pair of line represent करते का? Yes sir. are you understanding? पहिल्यामध्ये काहीही अडचण नाहीये. चलो ऑप्शन बी स्क्रीनशॉट घ्या. तर does not म्हणताय. फेल कोणता होतोय? चलो सेकंड बघ. Option B. xy minus x is 0. So beta x वाला कॉमन कंसेप्ट करायला y minus 1 is 0. So x is 0 and y minus 1 is 0. That means y is 1. So बच्चा x is 0, y axis, y is 1. You know this is also representing pair of lines. Screenshot करा. Getting? मग जसं x is 1 होता तसा y is 1. Parallel to x येईल फक्त एवढंच. तर दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या. बरं. थर्ड ऑप्शन मैं का फोर्थ ऑप्शन लिखो कन्वीनियंट वाटतं मला. अरे बच्चा ऐसा नो नहीं सर तीसरा क्या y square minus x plus 1 is 0. what is happening here? इथं ना कॉमन कोणी निघते. इथं x है पावर ऑफ y is also x ची पावर कॉमन निघायचा काही संबंध. कन्फ्युजिंग वन. चला आता ही डी ऑप्शन कन्सिडर कर. xy plus x plus y plus 1 is 0. so बच्चा can I say इथे xy इथे y. so can I say y कॉमन घेतला तर कंसात राहील x plus 1 नाही का. क्या असं लिहू xy plus y plus x plus 1 is 0. चालेल. याची जवळ लिहिलं बघ. म्हणजे तुम्ही y कॉमन घ्या कंसात x plus 1. पुढे तर x plus 1 आहेच आहे. त्याला असं 1 into bracket x plus 1 काय करतो. x plus 1 कॉमन निघाला. yes sir. so x plus 1 आणि मग कंसात काय राहील y plus 1 is 0. तो बच्चा x plus 1 is 0, y plus 1 is 0. so x is minus 1, y is minus 1. x is minus 1 vertical line, y is minus 1 horizontal line. They are representing lines beta. Yes. So what is the problem here? Problem is with this equation, which is not representing pair of lines. So this option is correct. Take this screenshot.
बेटा a question that was asked in MST CT 2019 joint equation पाहिजे lines passing through origin line origin म्हणून जातात ओके सर having the slopes 1 plus root 2 and 1 upon 1 plus root 2 ठीक आहे काय अडचण नाही. सो बेटा लाइन ओरिजिन मधून पास होते तर y is mx आपल्या मध्ये इक्वेशन सो कैन आई से बच्चा फर्स्ट लाइन y is equal to mx तिचा स्लोप है 1 plus root 2 so 1 plus root 2 हा m into x डन अच्छा सेकंड लाइन y is mx सेकंड लाइन साठी m स्लोप काय आहे 1 upon 1 plus root 2 1 upon 1 plus root 2 x y is mx झालं बेटा जॉइंट इक्वेशन द्यायला असते आता यांचं दोघींचं जॉइंट इक्वेशन जॉइंट इक्वेशन काय होईल बेटा कॅन आय से दॅट इज ही टर्म अलीकडे घे सो y मायनस 1 plus root 2 x is equal to 0 इथे ही टर्म अलीकडे घे बरं अलीकडे घेताना काम करू 1 plus root 2 y ला मल्टिप्लाय करू y स्टेप बाय स्टेप आधी पण दाबून घेऊ दॅट इज एक एक स्टेप वाढवतो 1 plus root 2 इथं गुणले करतो y into 1 plus root 2 is equal to 1 into x dx झालं पुढे लिहितो बच्चा दॅट इज पलीकडचा x अलीकडे घे सो y मायनस अच्छा y into ब्रॅकेट 1 plus root 2 minus x is equal to 0 अशा फॉर्म मध्ये दोघांना लिहिलं ठीक आहे ना आता joint equation is u into v equal to 0 so from here this part y minus 1 plus root 2 x u of the first line v of the second line bracket मध्ये y into 1 plus root 2 minus x I repeat u into v is equal to 0 सिम्प्लिफाई करू आपण आता असंच सोडू आपण ब्रॅकेट y with this term बच्चा y into y will be y square y into y will be y square into bracket 1 plus root 2 this term into this term कळतंय पुढे बघ y into minus x 1 next this particular term negative into this term काय होईल बच्चा 1 plus root 2 1 plus root 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल बेटा पहिली टर्म म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ही निगेटिव्ह आहे ही पॉझिटिव्ह आहे पण कॅन्सल निगेटिव्ह 1 plus root 2 1 plus root 2 बेटा 1 plus root 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि बघ ना x into y xy चला ही टर्म into at the end ही टर्म negative will become positive 1 plus root 2 गुणिले x into x बघ ना हा x into हा x x square is equal to 1 बच्चा 0 पुढे मला आधी x स्क्वेअर आहे तो काय अडचण नाही ही टर्म अगोदर घ्यायची आहे हा आणि xy कॉमन घेऊन काय लिहिलं ह्या दोघांना मला आत लिहावं लागेल कारण की आय हॅव टू एक्सप्रेस इट इन टर्म्स ऑफ xy राइट सो बच्चा ही टर्म अगोदर लिहितो मी 1 plus root 2 ऑप्शन कडे बघत बघत चालायचं हा बेटा 1 plus root 2 x स्क्वेअर बेटा मध्ये याचे दोन टर्म्स आहे बघ कुठे गेलं सॉरी चुकीवर सो मी काय करतो इथून निगेटिव्ह ना मायनस एक्स वाय कॉमन घेतो बच्चा काय केलं मी मायनस एक्स वाय कॉमन घेतलं आता कंसात काय राहिले मायनस एक्स वाय घेतलं प्लस 1 मायनस एक्स वाय गेल्यामुळे प्लस 1 plus root 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मग ही टर्म पलीकडली फक्त प्लस 1 plus root 2 y square and the answer is 0 स्क्रीनशॉट घे म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो ओके सो आता हे सगळं पुसतो आता फक्त सॉल्व्ह कर मला ABCD एकापर्यंत आन्सर आणायचे कोणते सो मला काय दिसलं x स्क्वेअर नंतर xy नंतर y स्क्वेअर हा असा फॉर्म आहे सो मी त्या अकॉर्डिंग टर्म्स ऍडजस्ट केल्या ठीक आहे ना बच्चा सब पुढे
बर 1 प्लस रूट 2 बर 1 प्लस रूट 2 एक्स स्क्वेअर याला तर काही करता येणार नाही. आता वेळ एवढा घालण्यापेक्षा मी काय करतो ही जी टर्म आहे 1 प्लस 1 प्लस रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर याला सिम्प्लिफाय करू. 1 विल बी 1 प्लस इथं बघ बच्चा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर एकाचा स्क्वेअर एक हेही काही नकाळणार नाही त्यासाठी सेपरेट करतो हे बघ ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बच्चा ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर 1 तसाच ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर which is equal to 1 plus 1 plus square 1 plus 2 into 1 into root 2 will be 2 root 2 आणि पुढे बघू root 2 चा स्क्वेअर आला 2 so बच्चा this is एक आणि 2 आणि ते 2 so 4 plus 2 root 2 so बेटा 2 कॉमन घेऊन मी असली 2 plus 2 कॉमन घेतलं तर 2 plus root 2 अंडरस्टँडिंग बर परंतु इफ यू ऑब्झर्व क्लिअरली 1 plus root 2 is the matter so अजून एकदा 1 कॉमन घ्यायचं व्हेरी इंटरेस्टिंग सम बेटा व्हेरी इंटरेस्टिंग सम याने तुम्हाला कसं फसवलं पहा तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला भाग पाडलं इथं 1 plus root 2 येणं गरजेचं आहे त्याशिवाय तो गायब होणार नाही सो प्यारे बच्चों we will take once again 2 common समजते हा 2 ऑलरेडी आहे इंटू स्टेप बाय स्टेप करतो आपण नको परत एकदा 2 कॉमन घेतला तर कौन सा क्या राहिले बच्चा 1 प्लस रूट 2 अपॉन 2 नाही का हा 2 तसाच आहे 2 कॉमन घेतला तर कौन सा क्या राहिला 2 भागिले 2 1 रूट 2 भागिले 2 डन अच्छा याला पुढे सिम्प्लिफाय करतो मी आता एकदा हे जाऊ दे बरं का बेटा इथं सोडवायचं आपल्याला याला पुढे सिम्प्लिफाय करतो आता तुला थोडंसं काय करावं लागेल बेटा लक्ष द्यावं लागेल काय चाललं ते सो इट इज इक्वल टू बेदने 4 आणि कंसात 1 प्लस रूट 2 अपॉन 2 will be 1 upon रूट 2 सर आता हे कसं आलं तर बेटा गुणिले रूट 2 भागिले रूट 2 केलं इट कॅन बी डन मी तेही करून दाखवतो अजिबात टेन्शन घेऊ नको हे बघ स्क्वेअर रूट 2 अपॉन 2 ला मी असं लिहू का रूट 2 अपॉन 2 इंटू रूट 2 भागिले रूट 2 आता काय होईल बघ वरती स्क्वेअर रूट 2 will become 2 it will discount cancel with these 2 so final answer is 1 upon रूट 2 चला इथपर्यंत तर आपण आलो तर बर बेटा पुढे मी आला असं लिहू का 4 into bracket रूट 2 plus 1 1 plus रूट 2 upon रूट 2 ऑलराइट बर ही टर्म इथपर्यंत सिम्प्लिफाय आपण करत आणली जेणेकरून हा कॅन्सल व्हावा असं आपली इच्छा होती झालं स्क्रीनशॉट घे एकदा स्क्रीनशॉट घे आता लक्ष दे therefore ही टर्म बरं सो हे बघ 1 plus रूट 2 into x स्क्वेअर मायनस xy into ब्रॅकेट ह्या टर्मचा आन्सर काय लिहिलं बच्चा मी 4 into 1 plus रूट 2 आणि बघा बच्चा भागिले रूट 2 प्लस 1 plus रूट 2 into y स्क्वेअर 0 हे बाकी सगळं पुसतो आता ठीक आहे ना हा सगळा कॅल्क्युलेशन मला पार्ट मी आता क्लिअर करतो ठीक आहे याची पण गरज नाही मी पण काम लागतो ठीक आहे आता फक्त ऑप्शन पण द्यायचं काहीच नाही मधल्या पार्टला थोडं ठेवावं लागलं आपल्याला बिकॉज 1 plus रूट 2 काय बनव फार गरजेचं होतं आता बघ डिस्काउंट 1 plus रूट 2 लागतो तिन्ही टर्म्स डिवाइड करशील तर त्याचा कार्यक्रम होऊन जाईल नाव बेटा मल्टिप्लाय 4 बाय रूट 2 ते मस्त हा जाईल आता इथे बघ x स्क्वेअरचा कोएफिशियंट तर 1च पाहिजे y स्क्वेअरचा सुद्धा देयर इज प्लस 1 ओके सर आणि मध्ये मॅटर असा आहे की 4 अपॉन रूट 2 ठीक आहे सो आता याला ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला x स्क्वेअर मायनस xy इंटू आता बघ तो जो 4 अपॉन रूट 2 आहे याच्यासोबत कसं खेळता येईल आपल्याला 2 into 2 अपॉन रूट 2
सो बेटा मी 2 ला लिखू √2 into 2 upon √2. So this will get cancelled बच्चा. This will become 2√2. काल काय केलं मी 4 upon √2 ला बेदुने 4 लिहिलं वरती बेदुने 2 into 2. हा जो 2 आहे त्याला √2 लिहिलं वरचा हा 2 तसाच खाली √2 तसाच √2 काय 2√2. So 4 upon √2 is 2√2. 4 upon √2 is 2√2 बेटा 2√2 plus y square is 0. So look at the options. X square minus xy 2√2. Yes, जमलं हे बघ प्लस y square हो ना x square आणि प्लस y square मधली टर्म आणि याला बस लिहितो ना बाबा मी x square minus 2√xy plus y square 0. जमलं आणि yes or no बच्चा take the screenshot. Beta next question is joint equation of the lines they are passing through origin. Okay sir, trisecting first quadrant beta very important. Trisecting पहिला quadrant. Diagram is very important, otherwise we will not get the quick. So बच्चा हम first quadrant चला trisect करते म्हणजे काय बेटा देखो हा x axis था एंगल 90 आहे 3 तुकडे करना 30 त्रिक 90 म्हणजे एक लाइन ही 30 डिग्री जाते दुसरी लाइन अशी जाते 60 डिग्री बरोबर 30 30 30 30 आणि 60 असे मला इन्क्लिनेशन्स भेटतात बेटा व्हाट वाज द लॉजिक इन्क्लिनेशन्स L1 and L2 सो बच्चा पहिल्या लाइन साठी I have got the inclination as 30 degree and for the second line I will get inclination as 60 degree because it is bisecting the quadrant. Quadrant 30 30 30 असे तीन तुकडे झाले ना क्लियर आहे सो पहिला इंटिग्रेशन 30 दूसरी जो ना 30 और 30 किती झालं 60. सो बेटा मी काय म्हणतो इक्वेशन ऑफ द फर्स्ट लाइन ओके L1 काय होईल बच्चा इट इज पासिंग थ्रू origin so y is mx स्लोप काढायचा असं म्हणतो चलो स्लोप ऑफ L1 मी काय म्हणतो बच्चा M1 which is tan of inclination is 30 so बच्चा what is tan 30 1/√3 चलो slope of second line M2 M काय असतो बच्चा tan थीटा tan 60 काय रे tan 60 √3 सो बच्चा L1 लाइन काय बोल रहे y is equal to M1x म्हणजेच this is equal to M1 किती 1/√3 1/√3x √3 अलीकडे आला सो बच्चा √3y is x त्याला पण अलीकडे घे √3y minus x is equal to 0 जर L1 चलो बच्चा L2 काय होईल y is equal to M2x M2 काय बेटा √3 अलीकडे घे सो y minus √3x is 0 क्लियर बेटा चला स्क्रीनशॉट घे डायग्राम पुसू ओके आता जॉइंट इक्वेशन इज अ व्हेरी इजी थिंग यू गाइस नो दिस ओके सो बच्चा जॉइंट इक्वेशन काय असतं u into v equal to 0 so this part for √3y minus x into y minus √3x 0 याला सोडवायचं x square xy y square टर्म मध्ये मांडायचं तो अच्छा √3y into y will become √3y into y square √3y into minus √3x तो अच्छा plus into minus √3 into √3 3x into y is xy minus x into y बच्चा it will become minus xy and the last term negative negative positive so अच्छा plus x into x is x square √3x square is equal to what 0 so प्यारे बच्चों रूट सोडू याला एकदा √3x square आपला √3y square minus 3xy minus 6y minus 3 आणि minus 6 आणि minus 4 minus 4 plus √3x square is 0 इथं √3y square आहे ओके सर इथे आहे minus 4xy अच्छा आहे प्लस √3 सर बात तो बन गई सर
है कि नहीं √3x² -4xy + √3y² 0 वी आर डन स्क्रीनशॉट देखो